इंडियानी ज्या जागा ऑक्युपाय केलेल्या आहेत, इंडियानी जे पाकिस्तानच्या सोल्जर्सला कॅप्चर केलेलं आहे ते आपण त्यांचे परत करून टाकू अंडर द कंडिशन की इथून पुढे पाकिस्तान आपल्यामध्ये घुसखोरी करणार. मला असं वाटतं की टेररिझम ना एक वॉर टॅक्टिकच आहे ती. बऱ्याच वेळा इंटरनॅशनल मॅप मध्ये भारताचं डोकं कापलेलं असतं. बरेच लोकांनी नेहरूंना यासाठी क्रिटिसाइज पण केलं होतं की तुम्ही युनायटेड नेशन्स मध्ये गेलातच कशाला. त्या काळातल्या लोकांना अजूनही आठवत असेल की पब्लिकली त्यांनी अनाऊन्स केलं होतं की भारताच्या प्रत्येक माणसाने आठवड्यातनं एक दिवस उपवास करावा, म्हणजे धान्य आपल्याला अजून दिवस पुरेल. इस्लामाबाद हे फक्त 50-60 वर्षापूर्वीचं शहर आहे. जिथे आज इस्लामाबाद आहे, 60-70 वर्षांपूर्वी तिकडे काहीही नव्हतं. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी बॅक. मागच्या वेळेस आपला तो शूट घडला. ठीक आहे. आपण आपला जो लास्ट पॉडकास्ट होता, आपण म्हणजे जो पहिला पॉडकास्ट होता आपला, व्ह्युअर्सला खूप मजा आली. आपण इन्कम टॅक्स वगैरे बद्दल बोललो आणि तिथून आपण गेलो टेररिझम बद्दल. आणि मला वाटतं त्यावेळेस खूप मला मजा आली तुमच्यासोबत ते डिस्कस करायला. आणि त्याच्यात मला असं वाटतं आपण अजून एक्सप्लोर करू शकतो, कारण टेररिझम कुठेतरी भारत पाकिस्तानचं रिलेशन येतं, भारताच्या बॉर्डर्स येतात. मग मला असं वाटतं की टेररिझम ना एक वॉर टॅक्टिकच आहे ती. आयदर वे सगळे काहीतरी प्रेशर एक्झर्ट करायलाच यूज करतात. बरोबर. मग टेररिझम म्हटल्यावर मग आपण वॉर डिस्कस करायलाच पाहिजे असं वाटतं मला. आणि मला जिथे आपला पॉडकास्ट थांबला होता ना मागच्या वेळेस, की आपण हे डिस्कस केलं होतं की कसं काश्मीर इंडियाचा पार्ट झाला. कसं म्हणजे जेव्हा इंडिपेंडन्स भेटला, काश्मीर इंडिपेंडंट होतं, त्यांच्याकडे चॉईस होती की ते पाकिस्तानमध्ये जाऊ शकत होते, इंडिपेंडंट राहू शकत होते किंवा भारतात येऊ शकत होते. बरोबर. आणि याच वेळेवर पाकिस्ताननी त्यांच्यावर अटॅक केला आणि मग काश्मीरने आपल्याला वाचवण्यासाठी मदत मागितली. आता मला हा खूप विचार येतो कधी कधी की आता तो वॉर वगैरे झाला, आपण आपली आर्मी तिथे गेली, श्रीनगर पर्यंत गेली, पण आपली आर्मी तिथे थांबली, पण तो पॉइंट रिझॉल्व्ह का नाही झाला कधीच. कारण तिथे ते थांबले, 1/3 त्यांच्याकडे गेलं, 2/3 आपल्याकडे आलं. आपण जाऊन घेऊही शकत होतो पण आपण घेतलं नाही. बरोबर. आणि मग त्यानंतर ते कधी रिझॉल्व्ह का नाही झालं. त्याचं कारण असं की सीजफायर लाईन ड्रॉ झाली होती. तर सीजफायर लाईन म्हणजे काय, तर सीजफायर लाईन म्हणजे युनायटेड नेशन्स मध्ये आपण जेव्हा गेलो, किंवा हा मॅटर जेव्हा गेला, आपण असं म्हणू शकतो इंडियानी पुढाकार घेतला युनायटेड नेशन्स मध्ये जायला, कारण त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कॉन्फिडन्स होता की जम्मू काश्मीरला जर भारतात यायचं आहे तर युनायटेड नेशन्स पण आपल्या फेवरमध्ये रुलिंग देईल आणि युनायटेड नेशन्स सांगेल की जम्मू काश्मीरला भारतात समावेश त्याचा होऊच आहे आणि पाकिस्तानला माघार घ्यायला सांगेल. हा कॉन्फिडन्स कुठेतरी नेहरूंना होता, पण तसं झालं नाही. युनायटेड नेशन्सनी विचारलं की जम्मू काश्मीर भारतात येणार हा डिसिजन कोणाचा आहे, तिथल्या लोकांचा, तिथल्या जनतेचा डिसिजन आहे का हा महाराजा हरिसिंग जे तिथले त्यावेळेसचे राजा होते, हा त्यांचा निर्णय आहे. तर हा ऑफकोर्स डिसिजन हरिसिंगचा होता, कारण तिथे काही लोकांना त्यावेळेस काही विचारलं नव्हतं. आणि प्लेबिसाइट ज्याला आपण म्हणतो, रेफरेंडम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वोटिंग की तुम्हाला काय करायचंय, इंडिपेंडेंट राहायचंय, इंडिया जॉईन करायचंय का पाकिस्तान जॉईन करायचंय, असं कुठल्याही प्रकारचं वोटिंग तिथे झालेलं नव्हतं. राजांनी ठरवलेला हा डिसिजन होता की आपल्याला इंडिया जॉईन करायचंय. युनायटेड नेशन्सनी इंडिया जॉईन करा असं डायरेक्टली नाही सांगितलं. ते म्हणले की तुम्ही प्लेबिसाइट घ्या, तुम्ही रेफरेंडम घ्या आणि त्या रेफरेंडमच्या बेसिसवर तुम्ही ठरवा की हे कुठे जाणार आहे. तर ते रेफरेंडम आपण घ्यायला तयार नव्हतो, कारण आपलं म्हणणं होतं, म्हणजे आपण कदाचित त्यावेळेला असा विचार केला असेल की जनता, मेजॉरिटी पॉप्युलेशन मुस्लिम आहे, पाकिस्तानला जाणार म्हणले तर आपण लूज आउट करू. बरोबर. स्टेटवर अख्ख्या. त्यामुळे आपण ते रेफरेंडम घेतलंच नाही आणि तेव्हा काय आतापर्यंत घेतलेलं नाहीये. आणि म्हणून त्यावेळेस जे आपण 2/3 ऑक्युपाय केलं, साधारण 67% काश्मीर जे आपण त्यावेळेला ऑक्युपाय केलं आणि पाकिस्तानने जे उरलेलं 1/3 केलं, तर त्या दोन तुकड्यांना डिवाइड करणारी जी लाईन आहे त्याला आज आपण लाईन ऑफ कंट्रोल असं म्हणतो. बरोबर. सो ती लाईन ऑफ कंट्रोल ठरली गेली कराची अग्रीमेंटमध्ये.
सो 1949 मध्ये जो कराचीचा करार झाला तेव्हा असं ठरवलं गेलं की रेफरंडम नाही घ्यायचंय, ठीक आहे, 1/3 जे पाकिस्तान आर्मीनी ऑक्युपाय केलंय ते त्यांच्याकडेच राहील, 2/3 जे आपण ऑक्युपाय केलेलं आहे ते आपल्याकडेच राहील, आणि कराची अग्रीमेंट प्रमाणे ती लाईन ऑफ कंट्रोल त्यावेळेस डिसाईड करण्यात आली. तर कारण रेफरंडम घेतलंच नाही म्हणून आपण पुढचा पार्ट कधी ऑक्युपाय करायला बघितलाच नाही. आणि जेव्हा ते अटॅक झाला होता तेव्हा जर आर्मी पुढे गेली असती तर ते आलं असतं. तेव्हा आलं असतं. मग त्याच्या जेव्हा ती एक वेळ निघून जाती मग पॉलिटिकल गोष्टी करण्यात खूप एनर्जी लागते म्हणून मग त्या पुढे सरकत नाही तेव्हा. बरोबर, ऍब्सोल्युटली. म्हणजे तेव्हा आपण युनायटेड नेशन्स मध्ये न जाता, म्हणजे बरेच लोकांनी नेहरूंना यासाठी क्रिटिसाइज पण केलं होतं की तुम्ही युनायटेड नेशन्स मध्ये गेलातच कशाला. कारण महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये हा आहे की पाकिस्ताननी जी फौज पाठवली होती ते सगळे ट्रायबल लोक होते, म्हणजे आफ्रिदी लोक, पठाण लोक, ती पाकिस्तानची आर्मी नव्हती. कारण त्याच्या मागे असं आहे की 47 जेव्हा मध्ये आपण इंडिपेंडेंट झालो आणि इंडियाचे 2 भाग झाले, इंडिया आणि पाकिस्तान, आपलं स्वतःचं संविधान बनेपर्यंत आपला जो स्टेटस होता तो डॉमिनियनचा स्टेटस होता. सो आपण नावापुरते इंडिपेंडेंट होतो पण आपल्यावर कंट्रोल ब्रिटिशर्सचाच होता. ओके, सो आर्मीजचा जो म्हणजे वॉरचा जो वगैरे डिसिजन आहे तो त्यावेळेला इंडिया काय आणि पाकिस्तान काय इंडिपेंडेंटली घेऊ शकत नव्हते, त्याला ब्रिटिशर्सचं अप्रुव्हल लागायचं. सो पाकिस्ताननी रेग्युलर आर्मी न पाठवता ही ट्रायबल लोक पाठवली होती. हा, कारण त्यांना ब्रिटिशर्स कडून अप्रुव्हल घ्यावं लागला हा अटॅक करायला. हा, आणि त्यांना माहितीये ब्रिटिशर्स अप्रुव्हल देणार नाहीत, कारण ब्रिटिशर्सनी बाकी प्रिन्सली स्टेट्सला काय केलं होतं, विचारलं होतं की तुम्हाला भारतात यायचंय का पाकिस्तानात यायचंय का स्वतंत्र व्हायचंय, आणि ते जसं म्हणतील तसं झालं होतं. जयपूर, जोधपूर वगैरे सगळे आपल्या इकडे आले, बरोबर, भूतान, नेपाळ वगैरे सगळे स्वतंत्र झाले. तसंच मग ब्रिटिशर्स काय म्हणले असते पाकिस्तानला की काश्मीरला जायचं ना, भारतात जाऊ दे, तुम्ही कशाला अटॅक करताय. बरोबर. म्हणून पाकिस्ताननी रेग्युलर आर्मी न पाठवता त्यांनी ट्रायबल लोकांना पाठवलं. पण आपली जी होती ती रेग्युलर आर्मी होती, कारण आपण ब्रिटिशर्सच्या फेवरमध्ये होतो. ब्रिटिशर्सला आपलं म्हणणं बरोबर वाटत होतं की काश्मीरला यायचंय तर येऊ देत, मग आणण्यासाठी तुम्ही रेग्युलर आर्मी पाठवायची तर पाठवा. सो फाईट अशी होती की पाकिस्तानी ट्रायबल लोक आणि आपली रेग्युलर आर्मी, तर स्ट्रॉंग बाजू कोणाची होती, आपली होती. त्यामुळे तेव्हा जर आपण युनायटेड नेशन्स मध्ये न जाता जेवढं त्यांना आपण मागे पळवून लावलं होतं ते अजून पळवून लावलं असतं तर आज अख्खा जो पीओके आहे, पाक व्यक्त काश्मीर ज्याला आपण म्हणतो, किंवा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर ज्याला आपण म्हणतो, मग गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, सगळेच हे सगळं आज आपल्याच जम्मू काश्मीरमध्ये असतं. म्हणजे थोडक्यात आज आपला जो नकाशा आहे, भारताचा जो नकाशा आज आपण बघतो, तो अख्खा नकाशा त्यातलं जे जम्मू काश्मीर पूर्ण दाखवलं होतं ते आपल्याकडे नाहीये. हो, आणि तू मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण दुसऱ्यांना मॅप आणू देत नाही भारतात. हा, म्हणजे इंटरनॅशनल मॅप आपण इंडियामध्ये आणू देत नाही, कारण बऱ्याच वेळा इंटरनॅशनल मॅप मध्ये भारताचं डोकं कापलेलं असतं, कारण तो काश्मीरचा भाग पाकिस्तानात दाखवला जातो. तर आज आपण जर नकाशामध्ये काश्मीर दाखवतो ते पूर्ण आपल्याकडे असतं, जर त्यावेळेला आपण फोर्स वापरून त्यांना जेवढं मागे ढकललं होतं त्यापेक्षा अजून मागे ढकलून दिलं असतं तर. बरोबर. आणि गमतीचा भाग, जो 2/3 पार्ट आपल्याकडे ते पाकिस्तान त्यांच्या नक्षेत दाखवतं, तसंच आहे का? हा, म्हणजे पाकिस्तानचं म्हणणं आहे की पूर्णच काश्मीर आमचं आहे. म्हणजे पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की फक्त हा 1/3 पार्ट आमचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथली जनता मुस्लिम आहे आणि त्या जनतेला पाकिस्तानमध्ये यायचंय, त्यामुळे हे पूर्णच्या पूर्ण काश्मीर आमचंच आहे. आणि काश्मीरवरनं तर भारताचा आणि पाकिस्तानचा अख्खा इतिहास. बरोबर. आणि मग हा झाला पहिला वॉर, याला पीओकेचा पाकिस्तानी भारताचा पहिला वॉर घडला. आणि कुठेतरी जेव्हा हे झालं, 1/3 आणि 2/3 वाली गोष्ट झाली आणि हा इश्यू जो अनरिझॉल्व्ह राहिला, त्याच्यामुळेच कुठेतरी पुढचे वॉर्स 2-3 वॉर्स जे झाले ते झाले. त्याच्यामुळे दुसरा पुढचे तरी सगळे वॉर झाले, सगळे वॉर्स. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो की इंडिया पाकिस्तानची हिस्ट्री काश्मीरच्या रिलेटेड आहे, अवतीभोवती आहे, हे आपण मान्य करतो, पण आपण त्याच्यामध्ये चायना फॅक्टर कन्सिडर करत नाही. सो हे 1/3 आणि 2/3 जे आहे आपण आता बोलतोय तसं ऍक्च्युली नाहीये, कारण जवळपास 6% काश्मीरचा भाग हा चायनाकडे. सो आपल्यातलं 2/3 1/3 जेव्हा झालं, पहिलं युद्ध जेव्हा भारत पाकिस्तानचं झालं, त्याच्यानंतर एक खूप जास्त रिमोट एरिया आहे, वेस्टलँड त्याला आपण म्हणतो, की तिकडे काहीच नाही, फक्त डोंगर आणि बर्फ आहेत, ऍक्सेसिबिलिटी नाहीये, काही नाहीये, लोक नाही, काहीच नाही. आणि तो तिबेटच्या बॉर्डरला आहे. त्या एरियाला म्हटलं जातं अक्साई चीन.
तर हा जो अक्साई चीन भाग आहे, तर हा भारताच्या जम्मू काश्मीर राज्यातला होता आणि तो आपल्याकडे होता किंवा आयडियली असायला पाहिजे होता. पण चायनाने काय केलं, तर चायनाची जी एक्सपान्शनिझम ज्याला आपण म्हणतो, की घुसखोरी करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा आपण म्हणू शकतो की एक आयडिओलॉजी आहे, वाढवायचं आपली. वाढवायचं आपलं साम्राज्य आणि वेगवेगळ्या एरियाजवर आपला क्लेम करायचा, तर त्यांनी अक्साई चीनमध्ये घुसखोरी केली. आणि अक्साई चीनमध्ये घुसखोरी केल्यानंतर भारताने जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही इथे का आलात, तर आमचा भाग आहे, तर त्यांनी कुठले कुठले जुने लिगल अग्रीमेंट्स काढले. आता ह्यामध्ये चूक ऍक्च्युली ब्रिटिशर्सची आहे, कारण ब्रिटिशर्सनी इंडिया आणि तिबेटची बाउंड्री डिफाईनच केली नव्हती. हो, मी याच्यावर एक इंटरव्ह्यू पण पाहिला थोडक्यात. एक चायनीज फॉरेन मिनिस्टरला विचारलं होतं की हे तुम्ही भारताचे अक्साई चीनलाच घेऊन तो म्हटला होता. हा, तो म्हणले ही आमची किंवा भारताची चुकी नाहीये, मी भारताला काही याच्यासाठी धरत नाही गृहीत, दोष देत नाही. त्यांची चुकी आहे. हम्म. ती ब्रिटिशरांची बरोबर. चुकी आहे, कारण ते बरोबर. हटकून त्यांनी तसंच ठेवलं. हो, कारण जर त्यांनी तेव्हा डिफाईन केली असती बाउंड्री आणि ती इंडिया आणि चायना दोघांना जर ऍक्सेप्टेबल असते, तर आपणही क्लेम केलं नसतं कदाचित आणि त्यांनीही केलं नसतं. ज्याच्याकडे गेलंय त्याच्याकडे गेलंय. पण तो एरिया त्यांनी अलिप्त ठेवल्यामुळे, कुठल्याही लाईनमध्ये त्याला कव्हर न केल्यामुळे, किंवा रादर आपण म्हणू शकतो की इंडिया आणि चायना किंवा इंडिया आणि तिबेट याला डिवाइड करणाऱ्या 2-3 लाईन्स ड्रॉ केल्या ब्रिटिश ऑफिसर्सनी. एक जॉन्सन लाईन म्हणून आहे, एक मॅकमोहन लाईन म्हणून आहे. ही सगळी नावं आहेत ब्रिटिश ऑफिसर्सची ज्यांनी ही लाईन ड्रॉ केली. तर आता असं झालंय की आपण एक लाईन एक्सेप्ट करतो इंडिया, आणि चायना दुसरी लाईन एक्सेप्ट करतात. तर एका लाईन प्रमाणे अक्साई चीन आपल्याकडे असायला पाहिजे, दुसऱ्या लाईन प्रमाणे त्यांच्याकडे असायला पाहिजे. ओके. पण आता वस्तुस्थिती अशी आहे की ते त्यांच्याकडे आहे. हम्म. तर ते सुद्धा त्यांच्याकडे का गेलं, का तर आपण इकडे हे आपलं जे युद्ध चाललेलं होतं त्याच्यामध्ये इतके पाकिस्तानसोबत. बिझी होतो की तिकडे काय चाललंय याचे इंटेलिजन्स रिपोर्ट्स आपण इग्नोर केले. आता याच्यात पण म्हणजे हा पॉडकास्ट नेहरूंच्या चुका दाखवण्यासाठी नाहीये, हो. पण ह्याच्यात पण नेहरूंना एवढ्यासाठी क्रिटिसाइज केलं जातं की त्यावेळेस नेहरूंनी एक फौज पाठवली होती. साधारण ही 1950ची गोष्ट आहे. आणि त्या 15-20 लोकांना सांगितलं होतं की तुम्ही अक्साई चीनमध्ये जा आणि वस्तुस्थिती काय आहे ते सांगा. तिथे चायना खरंच आहे का तिथे खरंच पूर्ण रिमोट आहे, कुठलाच काही ऍक्सेस नाहीये, तुम्ही एकदा जाऊन तिथे बघा आणि सांगा. तर ते 15-20 लोक जाऊन आल्यानंतर त्यांनी जो रिपोर्ट दिलाय तो आजपर्यंत क्लासिफाईड राहिलाय. तर क्लासिफाईड म्हणजे पब्लिकला सांगितलं नाही की त्या रिपोर्टमध्ये काय आहे, पण पॉलिटिकल लिडरशिपला माहिती होतं की काय आहे. तर बऱ्याच लोकांचा असा अंदाज आहे की जर तिकडे कोणीच नसतं त्यावेळेला आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं असतं ओके काही प्रॉब्लेम नाहीये, तर यांनी पब्लिकला दाखवलं असतं. पब्लिकला दाखवलं नाही याचा अर्थ तिकडे ऑलरेडी चायना होतं. आणि मग त्यांना तिथून पळवून लावायला कदाचित भरपूर याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण रिझन्स लावता येतील. पहिलं म्हणजे आपल्याकडे तेवढे तेव्हा रिसोर्सेस नसतील. दुसरं म्हणजे आपल्याला लगेच चायनाच्या विरोधात जायचं नव्हतं. तिसरं कदाचित असं असू शकतं की आपण चायनाकडनं काही फेवर्स मागत होतो, बरोबर त्यावेळेला. त्याच्याबद्दल मी पुढे जाऊन सांगेन. तर आपण जर अक्साई चीनवर अडून बसलो असतो ते फेवर्स आपल्याला मिळाले नसते. सो म्हणून तो आपण 6% पार्ट सोडून दिला आणि तो आज चायनाकडे आहे. आणि त्यांनी आता तिथून चांगला हायवे बांधलेला आहे आणि ते अगदी आपल्या दारात उभे आहेत असं म्हणायला हरकत नाही. बापरे. पण येस, बाकी जो 1/3 आणि 2/3 आहे रेशो, साधारणपणे 6% भाग सोडला तर तोच मेन इंडिया पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या भांडणाचा मेन रिझन आहे तेच काश्मीर. आता ही तिथून ती सुरुवात झाली, त्याच्यानंतर कुठेतरी 1965चा वॉर आहे ना वाटतं. हो, तर त्याचा बिल्डअप काय असलाय की त्याच्यानंतर काय काय असं घडलं आणि मग 65चा वॉरच झाला पूर्ण मोठा पाकिस्तान. कारण काही जास्त मोठा डिफरन्स नाही ना, एक 5-10 वर्षाचा डिफरन्स आहे. हा, म्हणजे तसं म्हणलं तर 15 वर्ष. 15 वर्ष. पण ऍक्च्युली 65चा वॉर जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर 65च्या वॉरला कारणीभूत होता इंडिया चायनाचा 62चा वॉर. ओके. म्हणजे पाकिस्तान सोडून जर कुठल्या देशाबरोबर आपला वॉर झालेला आहे तर तो म्हणजे चायना. ओके. तर झालं असं की चायनाने आपल्यावर तेव्हा अटॅक केला. आता चायनाने आपल्यावर अटॅक का केला थोडस आपण बॅकग्राऊंड लक्षात घेऊ. वर्ल्ड वॉर 2 झाला होता आणि वर्ल्ड वॉर 2 नंतर 2 सुपर पॉवर पूर्ण दुनियेवर राज्य करण्याच्या विचारात होते, अमेरिका आणि सोव्हिएट युनियन. अमेरिका आणि सोव्हिएट युनियन.
आणि हे दोघंही वर्ल्ड वॉर II मध्ये एकाच बाजूने होते. अलाइड फोर्सेस ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी वर्ल्ड वॉर II एकत्र लढला. सो अमेरिका, इंग्लंड, सोव्हिएट युनियन हे सगळे एकत्र होते. बरोबर, अपोजिट साइडला मग जर्मनी वगैरे, नाझी जर्मनी आणि हे सगळं. आणि सोव्हिएट युनियन हे रशिया मिळून आणि अजून काहीतरी देश मिळून हे सोव्हिएट युनियन बनत होतं. हा, म्हणजे त्यावेळेला आजचे जे 15 देश आहेत ते सगळे मिळून त्यावेळेस एक देश होता, सोव्हिएट युनियन. म्हणजे रशिया, युक्रेन, त्यानंतर अझरबैजान, जॉर्जिया, आर्मेनिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, मोल्डोवा, हे जे आता मला बाकीची नावं लक्षात नाहीत, पण हे जे सगळे जवळपास 15 देश आज वेगवेगळे आहेत, ते त्यावेळेला एकच देश होता, म्हणजे सोव्हिएट युनियन, युएसएसआर. तर युएसएसआर ची आयडियोलॉजी म्हणजे समाजवादी, कम्युनिस्ट. आणि अमेरिकेची आयडियोलॉजी म्हणजे कॅपिटलिस्ट. ओके, की गव्हर्नमेंटचा कमीत कमी कंट्रोल, लोकांना जे हवं ते करू दे. ही आयडियोलॉजी गव्हर्नमेंटची, अमेरिकेची होती. आणि कम्युनिझम म्हणजे गव्हर्नमेंटचा जास्तीत जास्त कंट्रोल रिसोर्सेसवर. बरोबर. तर प्रत्येक देश आपला आपला इन्फ्लुएन्स पसरवण्याचा प्रयत्न करत होता. बरोबर, अलाइज ज्याला आपण म्हणतो. सो अमेरिका आपले अलाइज गोळा करत होते, सोव्हिएट युनियन आपले अलाइज गोळा करत होते. बरोबर, थोडक्यात एकदम खूप साध्याच भाषेत एकदम अशी गँग बनवत होते ते थोडक्यात. बरोबर. लोक आपल्याकडून, हे लोक हा, आपल्याकडून, की हा देश माझ्या बाजूनी, हा देश माझ्या बाजूनी. मग ज्याला सोव्हिएट जवळ करण्याचा प्रयत्न करायचे, अमेरिकेला त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करायचे. सोव्हिएटने एखाद्या देशाबरोबर काही कॉन्ट्रॅक्ट केला, अमेरिका मग दुसरा ऑफर द्यायचे की बघा आम्ही त्यांच्यापेक्षा बेटर डील देऊ, तुम्ही कॅपिटलिझम कडे या, आमचा ग्रुप तुम्ही जॉईन करा, अशा पद्धतीचं आहे. तर तशी ऑफर इंडियाला पण आली होती अमेरिकेकडून, की तुम्ही कम्युनिझमच्या अगेन्स्ट आमचा कॅपिटलिस्ट ब्लॉक जो आहे, अमेरिका आणि अलाइज, हा ग्रुप तुम्ही जॉईन करा. प्राईम मिनिस्टर नेहरूंनी ती ऑफर नाकारली. ओके, प्राईम मिनिस्टर नेहरूंनी रशियाची पण ऑफर तेव्हा नाकारली, म्हणजे सोव्हिएटची पण ऑफर तेव्हा नाकारली. आणि तुम्हाला काय वाटतं, हे डिसिजन किती छान होतं की कसं होतं? नाही, आता तोच तर मेन पॉइंट आहे पुढे. तर हे दोन्ही ऑफर्स त्यांनी नाकारले आणि नेहरूंनी तिसराच रस्ता निवडला, ज्याला आज इतिहासात म्हटलं जातं नॉन अलाइन्ड मुवमेंट. सो नॉन अलाइन्ड मुवमेंट म्हणजे काय, तर अशा देशांचा ग्रुप जो कॅपिटलिस्ट पण नाहीये आणि कम्युनिस्ट पण नाहीये, समवेअर इन बिटवीन, की आम्ही दोघांबरोबर चांगले संबंध ठेवू, आम्हाला ऑफिशियली कोणाबरोबर अलाइन व्हायचं नाहीये. तर नेहरूचं हे विजन होतं की ते स्वतःला कुठेतरी नॉन अलाइन्ड मुवमेंटचा लीडर बघत होते. आणि कंट्रीजला नेहरूंनी स्वतःच्या जवळ घ्यायला सुरुवात केली होती, किंवा कन्व्हिन्स करायला सुरुवात केली होती की अमेरिका पण नको, सोव्हिएट पण नको, दोघांबरोबर चांगले संबंध ठेवू, तुम्ही नॉन अलाइन्ड मुवमेंट फॉलो करा आणि मी त्याचा लीडर होईल. तर ह्या नादात काय झालं, अमेरिकेचा जो सपोर्ट आपल्याला मिळाला असता, कारण पहिली ऑफर अमेरिकेकडनं आली होती, तो आपल्याला नाही मिळाला, कारण आपण ती ऑफर नाकारली. तेवढ्यासाठी नेहरू वॉशिंग्टनला गेले होते. हॅरी ट्रुमन तेव्हा प्रेसिडेंट होते अमेरिकेचे. तर हॅरी ट्रुमननी नेहरूंना ऑफर दिली होती की तुम्ही अमेरिकाला सपोर्ट करा, आमचे अलाय बना, मित्र देश बना आणि कॅपिटलिझम चा ब्लॉक तुम्ही जॉईन करा. पण नेहरू सेड नाही, आम्हाला नॉन अलाइन्ड मुवमेंट फॉलो करायचे. त्यांनी ऑफर रिजेक्ट केली. आता जर त्यांनी ऑफर ऍक्सेप्ट केली असती, समजा आपण असं गृहीत धरू की नॉन अलाइन्ड मुवमेंट न करता समजा आपण ती ऑफर ऍक्सेप्ट केली असती, तर 1962 मध्ये चायनानी आपल्यावर अटॅक करण्याचं डेअरिंगच केलं नसतं, कारण आपल्याला अमेरिकेचं बॅकिंग असतं. बरोबर, 62 मध्ये आपल्याला कुठल्याच मेजर सुपर पॉवरचं बॅकिंग नव्हतं आणि त्यामुळे आपण वल्नरेबल होतो. आणि म्हणून 62 मध्ये चायनाने आपल्यावर अटॅक केला, कारण जस्ट इंडिपेंडन्स पण आलेला होता आणि बॅकिंग पण नाही. इंडिपेंडन्स झालेला होता, इकॉनॉमी अजून चांगली नव्हती, कॉन्स्टिट्यूशन जस्ट 5-10 वर्षांपूर्वी झालेलं, पहिला वॉर झालेला होता पाकिस्तान बरोबर, त्यामुळे आपण तेव्हा वल्नरेबल होतो आणि कुठल्या मेजर सुपर पॉवरचं बॅकिंग नव्हतं, त्यामुळे आपण तेव्हा वल्नरेबल होतो. या वल्नरेबिलिटीचा फायदा घेत चायनाने आपल्यावर अटॅक केला. आता तुम्ही म्हणाल सर, वल्नरेबिलिटीचा म्हणजे रिझन आहे, पण अटॅक करणं खूप मोठी गोष्ट आहे. तर अटॅक का केला, तर कुठेतरी इंडियाचे जे पॉलिसीज आहेत ते चायनाला कुठेतरी खटकत होते. जसं की इंडियानी काही कारणांमुळे किंवा आपण म्हणू शकतो की काही फॅक्टर्समुळे चायनाच्या विरोधात वागायला सुरुवात केली होती. ओके, किंवा आता नॉन अलाइन्ड मुवमेंट आहे ना,
तर नॉन अलाइन्ड मुवमेंटमध्ये मी अमेरिकेच्या पण बाजूनी नाहीये आणि सोव्हिएटच्या पण बाजूनी नाहीये, पण दोघांच्याही विरोधात नाहीये. बरोबर. मग कुठेतरी अमेरिकेबरोबर काही अग्रीमेंट झालं, बरोबर, की मग चायनाला ते पटायचं नाही. कारण चायनानी कम्युनिस्ट ब्लॉक जॉईन केला होता. कारण चायना आणि सोव्हिएटची खूप चांगली मैत्री झाली होती. इनफॅक्ट हा पण मुद्दा इथे जाणून घेण्यासारखा आहे की चायना आणि सोव्हिएटमध्ये एवढी चांगली मैत्री का झाली, का तर त्याच्या मागचं पहिलं रिझन आपण बघणार आहे की पुढच्या 8 वर्षातच ती मैत्री तुटणार आहे. 1971 मध्ये सोव्हिएट युनियन आपल्याला सपोर्ट करणार आहे आणि चायना, अमेरिका आणि पाकिस्तान दुसरीकडे असणार आहे, ते पण आपण बघू. पण त्यावेळेला असं का झालं, कारण चायनामध्ये एक रिजन आहे बॉर्डरिंग टिबेट, तर त्याचं नाव आहे शियानकिंग. तर ह्या रिजनमध्ये भरपूर प्रमाणात न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आपण म्हणू शकतो ते अवेलेबल होतं. आणि वर्ल्ड वॉर II नंतर अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची प्रोसेस सुरू केली. ओपन हॅमर वगैरे मूव्हीज आपण बघतो. हो. तसंच सोव्हिएटला पण न्यूक्लिअर बॉम्ब हवा होता, पण अमेरिकेने सिक्रेट शेअर नाही केले, कारण त्यांना फक्त एकट्याकडे पाहिजे होता. तर यांनी टेक्नॉलॉजी सगळी शोधून काढली आणि रॉ मटेरियल ते सगळं तिकडनं घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना चायनाची गरज होती. त्यामुळे चायना आणि सोव्हिएटवर अलायन्स. तर इंडियाने जर कधी अमेरिकेच्या बरोबर कुठला करार केला किंवा काही अग्रीमेंट केलं किंवा काही त्यांच्यामध्ये संबंध चांगले झाले, तर यांना ते आवडायचं नाही. आणि म्हणून मग यांनी काय केलं, यांनी इंडियावर अटॅक केला. हे त्याच्या मागचं पहिलं रिझन आहे. दुसरं रिझन हे आहे की त्यावेळेस इंडियाचा IB इंटेलिजन्स ब्युरो आणि अमेरिकेचा CIA, म्हणजे त्यांचं मेन इंटेलिजन्स एजन्सी आहे, यांच्यामधले संबंध पण खूप चांगले होते. आणि बराचसा इंटेलिजन्स IB CIA ला प्रोव्हाइड करत होते. म्हणजे आपण जरी कॅपिटलिझम ब्लॉक जॉईन केला नसला तरी वी वर मोर ऑर लेस ऑन गुड टर्म्स विथ बोथ. म्हणजे चायना आणि किंवा सोव्हिएट आणि अमेरिका दोघांबरोबर आपलं चांगलं होतं. पण IB तेव्हा बराचसा इंटेलिजन्स जो आहे तो CIA ला पाठवत होते. आता त्यावेळेला CIAचा एक ऑफिसर होता, तो डबल एजंट होता. तो ऍक्च्युली सोव्हिएटचा ऑफिसर होता. ओके. म्हणजे तो अमेरिकेला सांगायचा की मी सोव्हिएटमध्ये जाऊन स्पाय करतो, सोव्हिएटला सांगायचा की मी अमेरिकेत जाऊन स्पाय करतो, आणि दोघांना खबर द्यायचं एकमेकांची. तर ह्याला ते कळालं की IB आणि CIA मध्ये संबंध चांगले होत आहेत. त्यांनी सोव्हिएटला सांगितलं, सोव्हिएटनी चायनाला सांगितलं. चायना म्हणले काय, कशी काय हिंमत झाली इंडियाची अमेरिकेला एवढा इंटेलिजन्स पास ऑन करायची, थांबा आम्ही बघतो. म्हणून 1962चा वॉर झाला. जेव्हा इंडियाला बॅकिंग नव्हती USA ची, पण चायनाला सोव्हिएटची होती. हा, तेव्हा आपली दोन्ही बाजूनी कमजोर परिस्थिती होती. त्यांना सुपर पॉवरचं बॅकिंग आहे आणि आपल्याला काहीच नाहीये. बरोबर. तिसरं रिझन त्याच्यामध्ये हे आहे की 1950 मध्ये का 51 मध्ये चायनाने तिबेटवर अटॅक केला आणि पूर्ण तिबेट आपल्या कब्जात घेतलं. 1959 मध्ये 17 नोव्हेंबर 1959 दलाई लामा, बुद्धिझमचे सर्वात मोठे गुरु, हे तेव्हा तिबेटमधनं पळून आले आणि ते हिमाचल प्रदेशमध्ये धरमशाळा नावाची जी जागा आहे, धरमशाळामध्ये ते स्थायिक झाले. तर तिथे पॉलिटिकल असायलम त्यांना नेहरूंनी दिलं. हे कुठेतरी चायनाला आवडलं नाही. बरोबर. सो म्हणून 3 वर्षांनी चायनाने ठरवलं की आता इंडियाला आपण धडा शिकवायचा आहे. सो 1962चा वॉर वॉज कॉम्बिनेशन ऑफ मेनी फॅक्टर्स. इंडिया थोडं अमेरिकेकडे अलाइन करत होतं, इंडिया इंटेलिजन्स शेअर करत होतं, दलाई लामाला त्यांनी पॉलिटिकल असायलम दिलं होतं. म्हणजे चायनाचं म्हणणं काय होतं की दलाई लामा निवडण्याचा अधिकार आमचा आहे. तिबेटचे जे दलाई लामा आहेत त्यांना आम्ही ऍक्सेप्ट नाही करत. ते तिबेटवर राज्य करण्याचा त्यांना काही हे नाहीये, अधिकार नाहीये. म्हणजे थोडक्यात चायनाच्या दृष्टीने दलाई लामा हे क्रिमिनल आहेत, टेररिस्ट आहेत. आणि मग आपण सहारा देतोय कोणाला? दलाई लामांना. म्हणजे चायनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण त्यांच्या टेररिस्टला सपोर्ट करतोय. म्हणून त्यांनी कुठेतरी भारताला धडा शिकवायचं ठरवलं. आणि दलाई लामा हे पॉलिटिकल लीडर पण आहेत का तिबेटचे? नाही, दलाई लामांचं आयुष्यात फक्त एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की तिबेटला जो त्यांचा इंडिपेंडन्स होता तो परत मिळवून देणं. ओके. सो दलाई लामा पॉलिटिकल, म्हणजे आता त्याच्यात आता पॉलिटिकलचं डेफिनेशन प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. पण दलाई लामांचं आयुष्य अख्खं एकाच कॉजसाठी गेलेलं आहे, स्प्रेड ऑफ बुद्धिझम. आणि दुसरं म्हणजे तिबेटची जी मुवमेंट आहे
जी गव्हर्नमेंट इन एक्झाईल आता धर्मशाळामध्ये आहे ती चालू ठेवणं, तर एक ना एक दिवस तिबेटच्या लोकांना त्यांचा लँड परत मिळेल आणि ते परत इंडिपेंडेंट होतील. बरोबर. So म्हणून 62चा वॉर झाला. तो वॉर जो झाला तो फक्त 19 दिवसांचा वॉर होता. कारण चायनाला इंडिया बर्बाद नव्हतं करायचं, चायनाला फक्त इंडियाला धमकवायचं होतं, घाबरवायचं होतं, आणि त्यांनी ते सक्सेसफुली घाबरवलं. कारण 1962चा वॉर आपण हारलो, कारण आपण प्रिपेअर्डच नव्हतो. आपल्याकडे वॉरफेअर नव्हतं, वॉरफेअरचे टेक्निक्स नव्हते, किंवा आपण म्हणू शकतो की तयारी नव्हती, इक्विपमेंट नव्हते, कुठल्या मेजर सुपर पॉवरचं बॅकिंग नव्हतं, आणि वॉर होईल असं कोणाला वाटलंच नाही. त्यामुळे चायना आले, आपले सोल्जर्स लढले. खूप स्टोरीज आहेत अरुणाचल प्रदेशमध्ये, लडाखमध्ये भरपूर अशा स्टोरीज आहेत जिकडे करेजियसली आपले लीडर्स नाही, सोल्जर्स सगळे लढले. पण तरी आपण 62चा वॉर हारलो. 19 दिवसात चायनाला दिसलं की आता इंडिया घाबरलाय. बरोबर, चायनाने माघार घेतली, सीज फायर डिक्लेअर केली, युनिलॅटरल सीज फायर. त्यांनीच ठरवलं की आता नको वॉर, बस 19 दिवसात बंद केला वॉर. पण आपल्याला जी भीती बसायची होती ती बसली. हे सगळं पाकिस्तान बघत होतं. आता कमिंग बॅक टू पाकिस्तान, हे सगळं पाकिस्तान बघत होतं. आणि याच्यामध्ये पाकिस्तानला असा ओव्हर कॉन्फिडन्स वाटला कुठेतरी की अरे चायनाने 19 दिवसात इंडियाला एवढं हे करून टाकलं. पाकिस्तानला पण तेव्हा अमेरिकेचा सपोर्ट होता, कारण पाकिस्तानने लगेच अमेरिकेचा हे जॉईन केलं होतं, ब्लॉक जॉईन केला होता. सो पाकिस्तान म्हणले की अरे आपण पण करू शकतो ना. म्हणून त्यांनी काश्मीरमध्ये इन्व्हेड केलं 65 मध्ये, विथ द इंटेन्शन ऑफ प्रेशरिंग इंडिया इन टू गिव्हिंग अप काश्मीर. पण तसं झालं कारण आपण 62च्या वॉर मधनं शिकलो होतो, आणि 65च्या वॉरसाठी आपण खूप चांगले प्रिपेअर्ड होतो. सो अनफॉर्च्युनेटली दॅट वॉर डिड नॉट एंड इन पाकिस्तान्स फेवर. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण त्या युद्धाला चांगलं सामोरे गेलो. आणि त्या युद्धामध्ये कुठे कुठे अटॅक केला होता पाकिस्तानने? काश्मीर, पंजाब, पूर्ण बॉर्डर, हे जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे, जी लाईन ऑफ कंट्रोल आहे, ते सगळे एरियाज पाकिस्तानने इन्व्हेड केले होते. त्यांनी एक फ्रंट ओपन केला की आपण दुसरा फ्रंट ओपन करायचो. म्हणजे इनफॅक्ट 65च्या वॉरमध्ये त्यांनी आपले जेवढे टेरिटरीज नाही घेतले तेवढे आपण त्यांचे घेतले, आणि महत्वाचे टेरिटरीज घेतले. आणि पाकिस्तानमध्ये घुसून 10-10, 15-15 किलोमीटर आतमध्ये जाऊन आपण गावं, बॉर्डर पोस्ट, हाजीपीर पास सारखे स्ट्रॅटेजिक जागा, ह्या सगळ्या आपण कॅप्चर केल्या होत्या. आणि जर तेव्हा परत एकदा सीज फायर झालं नसतं आणि पाकिस्तान बरोबर आपलं जर परत संबंध चांगले करण्याचा प्रयत्न आपण केला नसता, तर आज ह्या सगळ्या जागा आपल्याकडे असतात. म्हणजे ह्या सगळ्या जागा नाही आहेत आपल्याकडे आज? आपल्याकडे नाही आहेत, आपल्याकडे ह्या सगळ्या जागा नाही आहेत. आता त्याच्यासाठी पुन्हा एकदा पॉलिटिकल लिडरशिप जबाबदार आहे. तेव्हा पॉलिटिकल लिडरशिप म्हणजे कोण? तर लाल बहादूर शास्त्री. कारण तेव्हा नेहरूंची डेथ झाली होती, आणि लाल बहादूर शास्त्री तेव्हा आपले प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री होते. आणि तेव्हा 1-2च वर्ष झाले होते वाटतं त्यांना प्राईम मिनिस्टर. हो, लाल बहादूर शास्त्री मला वाटतं 2 ते 3 वर्ष होते प्राईम मिनिस्टर, कारण त्याच्यानंतर त्यांची पण डेथ झाली. इनफॅक्ट हा 65चा वॉर झाला, आणि हा 65चा वॉर सोडवण्यासाठी म्हणून पाकिस्तानची लिडरशिप आणि इंडियाची लिडरशिप हे ताशकेंतमध्ये भेटले. तर ताशकेंत ही जागा आज उझबेकिस्तानमध्ये आहे, पण तेव्हा उझबेकिस्तान सोव्हिएटचा पार्ट होता, त्यामुळे ते सोव्हिएटमध्ये आपण त्याला म्हणतो की आहे. तर ताशकेंतमध्ये भेटल्यानंतर असं ठरवण्यात आलं की वॉर आपण इथेच थांबवू. इंडियानी ज्या जागा ऑक्युपाय केलेल्या आहेत त्या सगळ्या आपण पाकिस्तानला परत देऊ. इंडियानी जे पाकिस्तानच्या सोल्जर्सला कॅप्चर केलेलं आहे ते आपण त्यांचे परत करून टाकू, अंडर द कंडिशन की इथून पुढे पाकिस्तान आपल्यामध्ये घुसखोरी करणार नाही, इथून पुढे पाकिस्तान आपल्या इंटरनल अफेअर्समध्ये इंटरफिअर करणार नाही, इथून पुढे पाकिस्तान आणि इंडिया हे चांगले संबंध एकमेकांशी ठेवून राहतील. या गुड फेथ मध्ये आपण ते ताशकेंत अग्रीमेंट साईन केलं, आणि ह्याला बऱ्याचशा मिलिटरी लिडर्सचं क्रिटिसिझम होतं, किंवा त्यांनी खूप जास्त प्रमाणात त्यावेळेला विरोध केला होता ह्याला, की अरे आपल्या एवढ्या सोल्जर्सनी बलिदान दिलं आणि जीवाशी खेळले आणि इतके सोल्जर्स शहीद झाले आणि आपण पाकिस्तानच्या एवढ्या एरियाज कॅप्चर केले, आता तुम्ही काय करताय, एक अग्रीमेंट साईन करून परत देऊन टाकताय.
यांचं बलिदान व्यर्थ गेलं ना. तर हे असं तुम्ही का करताय? पण तरी सुद्धा त्यावेळेस प्राईम मिनिस्टर लालबहादूर शास्त्री त्यांच्या कॅबिनेटने ठरवलं की नाही, लॉंग टर्मचा विचार केला पाहिजे, पाकिस्तानला एक चान्स देऊ, आता त्यांचे घेतलेले टेरिटरीज सगळे परत देऊन टाकू, अंडर द अझम्पशन की पुढे ते आपल्यावर अटॅक करणार नाही. आणि खूप चुकीचं अजम्पशन होतं. खूप चुकीचं अझम्पशन होतं, कारण त्याच्यानंतर पण पाकिस्तान सुधारले नाहीत. सो ते टेरिटरीज जर आपण आपल्याकडेच ठेवले असते, म्हणजे ही दुसरी वेळ होती जेव्हा आपण तीच चूक केली. परत ते- 47 मध्ये आपण जर तेव्हाच पुढे गेलो असतो, अख्खं काश्मीर आपल्याकडे असतं, 65चा वॉर झालाच नसता. 65 मध्ये पण चान्स होता. ओके, कारण हाजीपीर पास कोणीही समजा गुगल करून वाचलं, खूप जास्त स्ट्रॅटेजिक पास आहे आणि तो जर आपल्या कंट्रोलमध्ये आहे, तिथून आपल्याला- खूप सारे इन्फिल्ट्रेशन होतं ना. तेच हा, आहे का ते? इन्फिल्ट्रेशन पण होतात, इन्फिल्ट्रेशनला पण थांबवता आलं असतं. आणि दुसरं म्हणजे तो अशा अल्टिट्यूडवर आहे की बऱ्यापैकी पाकिस्तानवर आपला कंट्रोल असला असता, तिथे जर आपण आपले पोस्ट एस्टॅब्लिश केले असते तर. पण ती अपॉर्च्युनिटी आपण सोडली. सो 65च्या वॉरमध्ये इनफॅक्ट असंही झालं की कित्येक सारे आपले सोल्जर्स जे त्यांच्या ताब्यात होते ते परत आलेच नाहीत, पण आपण सोडले. पण आपण त्यांचे सोडले. तरी सुद्धा आपण सगळं विसरून पुढे गेलो. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की 66 to 69 इंडियामध्ये सिव्हिअर शॉर्टेज होतं फूड ग्रेन्सचं. कारण एकानंतर एक फक्त वॉर्सच चालू होते. 62चा इंडो चायना वॉर झाला, 65चा इंडो पाकिस्तान वॉर झाला. म्हणजे गव्हर्नमेंटचं लक्ष इकॉनॉमीकडे नव्हतंच, ऍग्रिकल्चरकडे नव्हतंच, इंडस्ट्रीकडे नव्हतंच. सो त्यावेळेला सिच्युएशन अशी होती की दुष्काळ होता. आणि लाल बहादूर शास्त्रींनाच अनाऊन्स करायला लागलं होतं तेव्हा, वॉरच्या वेळेस. वॉरच्या थोडंसं अलीकडे पलीकडे. ओके. त्या काळातल्या लोकांना अजूनही आठवत असेल की पब्लिकली त्यांनी अनाऊन्स केलं होतं की भारताच्या प्रत्येक माणसाने आठवड्यातनं एक दिवस उपवास करावा, म्हणजे धान्य आपल्याला अजून दिवस पुरेल. आणि त्या काळात आपण काही जास्त उगवत नव्हतो आणि आपल्याकडे जे धान्य येत होतं ते धान्य सगळं अमेरिकेतून यायचं. आणि थर्ड ग्रेड क्वालिटीचं जे धान्य होतं, जे तिकडे ते पशूंना खायला घालायचे, ते इथे एक्सपोर्ट करायचे आणि ते आपण इथे खायचो. म्हणजे इनफॅक्ट आमचेच एक नात्यातले आहेत, तर त्यांनी हे मला सांगितलं होतं की तिकडचा जो गहू यायचा तो इतका घाणेरडा असायचा की आपण नॉर्मल आता गहू दळायला घातला की कसं 5-10 मिनिटात त्याचं पीठ होतं आणि मग त्याच्यापासून आपण आपल्या पोळ्या वगैरे करतो, तर तो अर्धा अर्धा पाऊण तास दळायला लागायचा. इतका तो स्टबन आणि कडक असायचा, कारण ते पशूंचं खाणं होतं. आपल्याकडे काही ऑप्शन नव्हता म्हणून ते आपण इकडे आणत होतो आणि खात होतो. तर मग 66 पासून कसं झालं, जरा गव्हर्नमेंटनी पण विचार केला की आता आपण थोडं आपल्या देशाकडे लक्ष देऊ. आणि मग ते हरित क्रांती वगैरे ज्याला आपण म्हणतो, ग्रीन रेव्होल्युशन, MS स्वामीनाथन ज्यांनी ही क्रांती घडवून आणली, ते सगळं ह्या काळात झालं. 66 to 69च्या पिरियडमध्ये. आणि जेव्हा वॉर संपला, हा पाकिस्तान भारताचा दुसरा वॉर, हे ताश्केंटमध्ये साईन झालं त्याचं अग्रीमेंट. तेव्हाच एक कॉन्ट्रोवर्सी पण घडली होती की लाल बहादूर शास्त्रीची बरोबर मरण. बरोबर. त्या अग्रीमेंट साईन झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री लाल बहादूर शास्त्रींची डेथ झाली. आणि त्याच्यावरच ती मूवी पाहिली का तुम्ही? त्याच्यावरच ताश्केंत फाईल्स मूवी आहे. तर आता ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही प्रूव्ह नाही झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये काही सिद्ध झालेलं नाहीये की खरंच काही कॉन्स्पिरसी होती का, मुद्दामून त्यांना मारलं का. पण अशी कॉन्ट्रोवर्सी आहे की त्यांना मुद्दामून मारलं, उझबेकिस्तानचा त्याच्यामध्ये एक डाव होता, पाकिस्तानचा काहीतरी डाव होता. पण याच्यावर अजून कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स काहीच नाहीये. सो आपण असं तरी आतापर्यंत पब्लिकली अवेलेबल जे इन्फॉर्मेशन आहे ना, असं अज्युम करून चाललं पाहिजे की त्यांची जी डेथ होती ती नॅचरल डेथ होती. तुम्हाला काय वाटतं, कॉन्ट्रोवर्सी असेल? नसेल मला वाटतं, कारण सोपं आहे, अग्रीमेंट साईन झालं होतं ना, बरोबर की नाही. जर लाल बहादूर शास्त्री म्हणले असते आम्ही अग्रीमेंट साईन करणार नाही, जागा परत देणार नाही, तर कदाचित ठीक आहे बाबा, पाकिस्तानने काय, जसं म्हणजे कॉन्ट्रोवर्सीज मध्ये म्हणतात, कॉन्स्पिरसी थिअरीज मध्ये म्हणतात की त्यांच्या खाण्यात विष मिळवलं किंवा त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या गेल्या, तर ते जर म्हणले असते की आम्ही नाही करणार अग्रीमेंट साईन, तर गोष्ट वेगळी होती. पण अग्रीमेंट साईन झालं होतं. तर मी याच्याबद्दल खूप वाचलं नाही, पण मूवीचं ज्ञान, हो. त्याच्यावरून एक क्वेश्चन की
त्याच्यामध्ये मूवीच्या कुठेतरी ना इनडायरेक्टली म्हणा असं कुठेतरी असं आलं होतं की याच्यात सोनिया गांधीचा हात असू शकतो, कारण त्यांना मग त्याच्यानंतर त्याच प्राईम मिनिस्टर बनल्या ना. इंदिरा गांधी हा, इंदिरा गांधी, सॉरी, इंदिरा गांधी. असू शकतो. म्हणजे काय, की आता कॉन्स्पिरसीजचा जर विचार करायचा झाला तर आपण कितीही करू शकतो. पण ही गोष्ट खरी आहे की लाल बहादूर शास्त्रींनंतर जर कोण प्राईम मिनिस्टर काँग्रेस पार्टीमध्ये बनण्याच्या लायकीचं होतं तर ते म्हणजे इंदिरा गांधी, आणि त्या झाल्याच नंतर. लाल बहादूर शास्त्रींनंतर गुलजारीलाल नंदा सोडले, जे ऍक्टिंग पीएम होते, त्यांच्यानंतर इंदिरा गांधीच झाल्या. सो कदाचित असंही असू शकतं, पण ऍज अ सेड की जोपर्यंत काही ठोस पुरावा पुढे येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणं थोडं अवघड आहे. कारण आणि इंदिरा गांधींचं माझा याच्यावर विश्वास एवढ्यासाठी नाहीये का तर इंदिरा गांधी तेव्हा खूप यंग होत्या. त्यांच्याकडे भरपूर वर्ष होती प्रधानमंत्री व्हायला, कारण पार्टी कुठे जाणार नव्हती, लोक काँग्रेसलाच वोट करत होती. नेहरूंचे लेगसी इंदिरा गांधी पुढे चालवत होत्या, आणि लाल बहादूर शास्त्री खूप वयस्कर होते, ते एक ना एक दिवस जाणारच होते. सो इंदिरा गांधींनी एवढी रिस्क त्यावेळेला घेतली असेल का, याच्यावर मला विश्वास ठेवायला थोडं अवघड वाटतं. बरोबर, फेअर पॉईंट. तर 65चा वॉर झाला आणि याच्यानंतर आतापर्यंत 65चा वॉर झाला, आणि मला खूप दिवस हे माहिती नव्हतं की 2 पाकिस्तान होते, एक ईस्ट पाकिस्तान आणि एक वेस्ट पाकिस्तान. बरोबर. आणि वेस्ट पाकिस्तान हे बांगलादेश आहे आताच, बरोबर, की ईस्ट पाकिस्तान आहे ते ईस्ट पाकिस्तान. आणि किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एक देश आहे जो त्याच्यामध्ये एक देश, बरोबर, एक देशचे 2 भाग आहेत आणि त्याच्यामध्ये एक देश होता. बरोबर. आणि बरेच दिवस मला माहिती नव्हतं की बांगलादेश हा पाकिस्तानचाच पार्ट होता. हो. तर आणि आपला जो तिसरा युद्ध आहे याच्यामधून बांगलादेश फ्री केला आपण एका बरोबर. प्रकारे, लिबरेशन ऑफ बांगलादेश. बरोबर. तर ही स्टोरी काय आहे, कसं 65च्या वॉर नंतर हा वॉर कसा झाला? म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की 62चा वॉर झाला तर गोष्टी संपल्या, तसं नाही झालं. 65चा वॉर झाला, 65चा वॉर झाला, गोष्टी संपल्या, तसं नाही झालं. अननोईंगली किंवा नोईंगली तुम्ही म्हणू शकता, आपण 71च्या वॉर मध्ये ओढले गेलो. 71चा वॉर जो होता तो आपला वॉर नव्हताच, बरोबर. तो ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान यांच्यातला वॉर होता. आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की वेस्ट पाकिस्तान म्हणजे आजच्या दिवसातला पाकिस्तान, जो आपल्याला माहिती आहे, कराची, लाहोर, पेशावर, रावळपिंडी, हा जो सगळा भाग आहे तो वेस्ट पाकिस्तान आहे. आणि ढाका, चिट्टगांग, ज्याला बांगलादेशमध्ये आज आपण बघतो, तो आधी पाकिस्तानचाच भाग होता, त्याला आपण ईस्ट पाकिस्तान म्हणायचो. तर तेव्हा ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानमध्ये 1600 किलोमीटर भारत होता. म्हणजे वेस्ट पाकिस्तान, 1600 किलोमीटर भारत, आणि ईस्ट पाकिस्तान, अशी त्यावेळेसची जॉग्रफी होती. तर असं का झालं, का तर पुन्हा एकदा ब्रिटिशर्सनी डिवाइड करताना फक्त रिलिजन हा मुद्दा डोक्यात ठेवला होता की ईस्ट पाकिस्तान मधली लोक पण जातीने मुसलमान आहेत, तर मग त्यांना भारतात कसं काय, मग त्यांना पाकिस्तानात जॉईन केलं पाहिजे. आणि ईस्ट पाकिस्तान हे पहिले बेंगॉल होतं, पूर्ण बेंगॉल. हो, बरोबर. बरोबर. ईस्ट पाकिस्तान हे आधी बेंगॉलचा पार्ट होता, म्हणजे कारण तिथे बेंगॉलीच वापरतात खूप. हा, बेंगॉली भाषा बेंगॉलीच तिथे. आहेत तिथे. हो. ईस्ट पाकिस्तानमध्ये बेंगॉली आहेत आणि काही प्रमाणात बिहारी आहेत. तर इनफॅक्ट मग ह्याच्यासाठी 100 वर्षांपूर्वी काय झालं ते माहिती पाहिजे थोडंसं, की बंगाल हा स्वातंत्र्यासाठी आपला जो लढा होता, तर त्या लढ्यामध्ये बंगालचं स्थान खूप महत्वाचं आहे. कारण बंगाल हा तेव्हा इंटलेक्च्युअल लोकांचा एक हब झाला होता, ऍक्टिव्हिस्ट लोकांचं एक सेंटर झालं होतं. एक खूप जास्त प्रमाणात क्रांतिकारी लोक, लेखक किंवा ओरेटरी म्हणजे आपण बोलतो भाषण देऊन समोरच्याला मोटिवेट करणारे किंवा लिखाण करणारे, असे खूप हुशार लोक बंगालमधनं पुढे येत होते. आणि ब्रिटिशर्सला तेव्हा आपण पळवून लावूयात आणि आपला देश आपण स्वतंत्र करूयात, अशी विचारधारा बंगालमधनं खूप झाली होती. रेव्होल्युशनरीज ज्याला आपण म्हणतो, ते खूप येत होते. आणि बंगालचा तेव्हाचा प्रोव्हिन्स खूप मोठा होता. म्हणजे आज आपण जे आसाम, मेघालय, वेस्ट बेंगॉल, ईस्ट बेंगॉल म्हणतो, तो सगळा तेव्हा एक पूर्ण प्रोव्हिन्स होता. तर ब्रिटिशर्सनी तेव्हा ठरवलं की हा बंगाल जो आहे हा आपल्यासाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट करतोय, तर आपण काय केलं पाहिजे, आपण या बंगालमध्ये
जी लोक आहेत, काही प्रमाणात हिंदू आहेत, काही प्रमाणात मुसलमान आहेत, यांच्यामध्ये भांडणं लावून दिली पाहिजेत. यांच्यामध्ये भांडणं झाली मग ते आपल्याला नाही भांडणार. हा, की ते सोडवण्यासाठी म्हणून आपण असं सांगू की एक काम करा, तुम्ही एकत्र राहू शकत नाही ना, मग ईस्टला वेगळं करा, वेस्टला वेगळं करा. सो म्हणून ब्रिटिशर्सनी काय केले, आपल्या पॉलिटिकल सिस्टीम मध्ये काही चेंजेस केले. ओके, आता मी त्यात जाणार नाही की एक्झॅक्टली काय चेंजेस केले, पण पॉलिटिकल सिस्टीम मध्ये काही चेंजेस करून लोकांना वोटिंग राईट्स एका पर्टिक्युलर पद्धतीने देऊन ब्रिटिशर्सनी असा प्रयत्न केला की हिंदू आणि मुसलमान लोकांमध्ये आपापसात भांडणं लावायची, आणि आपापसात भांडणं लावायची, आणि भांडणं झाल्यानंतर त्यांना सांगायचं, अरे तुम्ही एकत्र तर नाही राहू शकत आहे, तर आम्ही काय करतोय, बंगालचे 2 तुकडे करतोय, ईस्ट बंगाल वेगळा, वेस्ट बंगाल वेगळा. आणि एक्झॅक्टली त्यांनी तेच केलं. वेस्ट बंगालमध्ये मेनली सगळे हिंदू होते आणि ईस्ट बेंगॉलमध्ये मेनली सगळे मुसलमान होते, पण त्यांची भाषा सगळ्यांची बंगाली होती. आता फास्ट फॉरवर्ड टू 1947, जेव्हा पाकिस्तानात कोण जाणार आणि भारतात कोण जाणार ही चर्चा चालली होती, तेव्हा ईस्ट बेंगॉल डिसाइडेड टू जॉईन पाकिस्तान. कारण सोपं होतं, कारण त्यांचे तिथे सगळे मुस्लिम लोक होते. पाकिस्तान हा मोहम्मद अली जिन्ना यांचं जे विजन होतं की मुसलमान लोकांचा देश म्हणजे पाकिस्तान, तर मग ईस्ट बेंगॉलनी तिकडे जॉईन करायचं ठरवलं, आणि म्हणून तो ईस्ट बेंगॉलचा ईस्ट पाकिस्तान झाला. वेस्ट बेंगॉल जो आहे, आजचा जो कोलकाता आणि आजूबाजूचा सगळा रिजन आहे, हिंदू होते, ते भारतात आले, ते वेस्ट बेंगॉलच राहिलं. आणि म्हणून पाकिस्तानची टोपोग्राफी अशी झाली की वेस्ट पाकिस्तान, जिथे आज मेनलँड सगळा पाकिस्तान आहे, मध्ये पूर्ण भारत 1600 किलोमीटर, आणि मग नंतर ईस्ट पाकिस्तान, जिथे ढाका, चिट्टगांग वगैरे हे सगळे एरियाज आहेत. आता असं झालं होतं की पाकिस्तानची सगळी डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी ही वेस्ट पाकिस्तानमध्ये होती. म्हणजे आज पाकिस्तानचं कॅपिटल म्हणजे इस्लामाबाद. ओके, सुरुवातीला इस्लामाबाद नव्हतं, सुरुवातीला पाकिस्तानचं कॅपिटल रावळपिंडी होतं. त्यांचा मेन मिलिटरी बेस तिथे आहे. मिलिटरी बेस तिथे आहे, म्हणून त्यांनी ते कॅपिटल ठेवलं होतं. पण रावळपिंडी मिलिटरी बेस असल्यामुळे युद्ध झालं तर पहिले मिलिटरी बेस उडवतात, मग कॅपिटलला उडवलं तर अवघड होईल, म्हणून त्यांनी एक नवीन शहर बांधायला सुरुवात केली. इस्लामाबाद हे फक्त 50-60 वर्षापूर्वीचं शहर आहे. जिथे आज इस्लामाबाद आहे, 60-70 वर्षांपूर्वी तिकडे काहीही नव्हतं. तसं दिल्लीचं नाहीये. दिल्लीमध्ये अनेक 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 हजारो वर्षांपासून सिव्हिलायझेशन आहे, लोक आहेत. कुतुब मिनार 900 वर्षांपूर्वीचा जुना आहे. तर इस्लामाबाद तसं नाहीये. इस्लामाबाद हे पूर्ण नवीन शहर आहे. तर व्हायला असं लागलं की पार्लमेंट, ज्युडिशियरी, पॉलिटिकल पॉवर हे सगळ्या संस्था वेस्ट पाकिस्तानमध्ये, मध्ये पूर्ण इंडिया, आणि इकडे ईस्ट पाकिस्तान. तर ईस्ट पाकिस्तानच्या लोकांचं असं म्हणणं होतं की तिकडे आम्हाला रिप्रेझेंटेशनच मिळत नाहीये. म्हणजे आमच्या लोकांना आमचे डिमांड्स तिकडे पोहोचवण्याचा हे मिळत नाहीये, मार्ग मिळत नाहीये, किंवा तिकडे उर्दूला तुम्ही रेकग्निशन दिलं, बंगालीला रेकग्निशन नाही दिलं, किंवा तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एवढे तुम्ही खर्च करताय, इस्लामाबाद सारखं नवीन शहर बनवताय, आमच्या इथे तुम्ही डेव्हलपमेंट काही करत नाहीये. बरोबर. सो इकडचे लोक नाराज होते. आणि मुजिबुर रहीम, जे शेख हसीना ज्या आहेत, पाकिस्तानच्या एक्स प्राईम मिनिस्टर, त्यांना मागच्या वर्षी लोकांनी सॉरी बांगलादेशच्या ज्या हे आहेत, एक्स प्राईम मिनिस्टर आहेत, ज्या इंडियामध्ये पळून आल्या, तर त्यांचे वडील, ही इज कन्सिडर्ड ॲज फाउंडर ऑफ बांगलादेश. तर हे जे मुजिबुर रहीम होते, यांनी स्वतःची एक पॉलिटिकल पार्टी काढली आणि ईस्ट बंगालच्या लोकांच्या मागण्या या वेस्ट बेंगॉल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि असं झालं, म्हणजे त्याच्या मागे भरपूर इव्हेंट्स होत गेले, पण असं झालं की एका इलेक्शनमध्ये पाकिस्तानच्या ईस्ट बेंगॉल आणि यांची जी मुजिबुर रहीमांची जी पॉलिटिकल पार्टी होती, त्यांच्या पार्टीला मेजॉरिटी वोट्स मिळाले, आणि मुजिबुर रहीम वॉज सेट टू बिकम द प्राईम मिनिस्टर. म्हणजे पार्लमेंटमध्ये त्यांचे, पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये त्यांचे जास्त सर्वात सीट आले, आणि मग पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये ईस्ट पाकिस्तानचे सीट्स जास्त आले. वेस्ट पाकिस्तानमध्ये, वेस्ट पाकिस्तान एकच होता ना देश. बरोबर आहे, पाकिस्तान होता देश एकच होता, पण
ईस्ट पाकिस्तानचे जे पार्टीज आहेत किंवा तिथले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते मेजॉरिटीमध्ये आले आणि मग हे तिथे इलेक्शन जिंकले आणि हे प्राईम मिनिस्टर होणार होते. वेस्ट पाकिस्तानमध्ये त्यांनी हे होऊन दिलं नाही. मेजर याया खान वॉज ऍट दॅट टाइम द किंग मेकर किंवा ते पॉलिसी मेकर होते असं आपण म्हणू शकतो. तर त्यांनी हे होऊन दिलं नाही. ते म्हणले नाही नाही, बंगाली लोक आमच्या उर्दू बोलणाऱ्या लोकांवर राज्य करतील हे आम्हाला मान्य नाही. म्हणून त्यांनी इलेक्शन फेटाळून लावलं की नाही नाही, काय व्हॅलिड नाही, आपण पुन्हा इलेक्शन करू. आणि त्यामुळे इकडे खूप जास्त प्रोटेस्ट व्हायला लागले. पोलिसांना, आर्मीला टार्गेट केलं गेलं. त्यामुळे वेस्ट पाकिस्तानमधून इकडे खूप जास्त प्रमाणात फोर्स वापरला गेला. म्हणजे काही एस्टिमेट्स असे सांगतात की 2 लाख पेक्षा जास्त महिलांवर बलात्कार झाला आणि 30 लाख लोक या दंगलीत मारले गेले ईस्ट पाकिस्तानचे. का तर वेस्ट पाकिस्तानला तिकडे जे चाललं होतं ते ऍक्सेप्टेबल नव्हतं. आता त्याच्यामुळे झालं असं, बरं, ही जी 30 लाख लोक मारली गेली ही रॅन्डमली तर मारली गेलीच, की वेस्टच्या आर्मीनी ईस्ट मधल्या रॅन्डम लोकांना तर मारलंच, पण ही जी लोक मारली गेली ती मेनली होती क्रांतिकारी लोक किंवा लिटरेचरमध्ये एक्सपर्ट, म्युझिकमध्ये एक्सपर्ट, म्हणजे सगळे हुशार लोकांना टार्गेट करून, पॉलिटिकल आयडियाजमध्ये एक्सपर्ट, हुशार लोकांना टार्गेट करून मारण्यात आलं. का तर त्यांचं जे लोकांचं बळ आहे किंवा स्किल आहे त्यालाच त्यांना वेस्ट पाकिस्तानला पूर्ण संपवायचं होतं. तर ह्या सगळ्यामुळे काय झालं, इथली लोक घाबरून भारतात पळायला लागली. कारण आपली बॉर्डर आहे ना, आसाम, वेस्ट बेंगॉल आणि त्रिपुरा हे जे आपले 3 राज्य आहेत. तर इनफॅक्ट मला वाटतं आसाम तेव्हा वेस्ट बेंगॉलचाच पार्ट होता. पण आजच्या स्टेट्स बद्दल जर बोलायचं झालं तर आसाम, वेस्ट बेंगॉल आणि त्रिपुरा हे जे 3 राज्य आहेत त्यांची बांगलादेश बरोबर बॉर्डर आहे. तर इकडे सगळं असं होतंय म्हणल्यानंतर आणि हे लोक म्हणजे फिअरिंग फॉर देअर लाईफ ते इंडियामध्ये पळायला लागले. तर रेफ्युजींची संख्या इतकी वाढली की आपल्या ह्या 3ही राज्यातली अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडली. इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडायला लागलं, लोक रस्त्यांवर टेंट टाकून राहायला लागली, फूडचं शॉर्टेज व्हायला लागलं, क्राईम रेट वाढायला लागला. बर, कोण लीगल आहे कोण इलिगल आहे हे जाणून घेणं अवघड झालं. कारण तेव्हा तर आधार या सगळ्या गोष्टी काहीच नव्हतं तेव्हा, टेक्नॉलॉजी नव्हती, काही नव्हतं. सो कोणी कागद कुठलाही दाखवायचं, मी इथलाच राहणारा आहे पण तो असायचा तिकडचा राहणारा. पण आपल्या इकॉनॉमिक सिस्टीमवर खूप जास्त प्रेशर येत होतं, क्राईम रेट वाढत होता, आपल्या इथे लोक पळून येत होती कारण त्यांना तिकडे मारलं जात होतं. तर ह्या सगळ्याचा विचार करता इंडियाने ठरवलं की आपण ईस्ट पाकिस्तानच्या लोकांची मदत करायची. आणि इंडियाने तेव्हा ईस्ट पाकिस्तानला लिबरेट होण्यासाठी, स्वतंत्र मिळवण्यासाठी म्हणून त्यावेळेस मदत केली. आणि आपण लढलो कोणाशी तर वेस्ट पाकिस्तानशी, आणि म्हणून झाला 71चा वॉर. आता इंडियासाठी हे एकच कारण नव्हतं फक्त की तिकडनं लोक पळून येतात. इंडियासाठी कारणं अनेक होती. पहिलं कारण त्याच्यामध्ये हे होतं की आपल्याला सोव्हिएटचं बॅकिंग होतं. मी म्हणलं ना मगाशी की सोव्हिएट, चायना हे जे एकेकाळी एकत्र होते ते आता कुठेतरी वेगळे व्हायला लागले होते. कारण जोसेफ स्टॅलिन जेव्हापर्यंत होता सोव्हिएटमध्ये, तर जोसेफ स्टॅलिन असेपर्यंत चायना आणि रशियाचे संबंध खूप चांगले होते. पण जोसेफ स्टॅलिन नंतर जो दुसरा प्रीमियर किंवा प्राईम मिनिस्टर झाला सोव्हिएटचा, त्याचं नाव निकिता आहे. त्याचं आडनाव मला आठवत नाही पण नाव निकिता आहे. क्रोशेव, हा, के वरनं काहीतरी आहे. तर तो निकिता जेव्हापासून आला तर तेव्हापासून ह्याच्याबरोबर आपले चायना बरोबर सोव्हिएटचे संबंध खराब व्हायला लागले. तर असं झालं की 71च्या वॉरच्या आधी इंडिया आणि सोव्हिएटनी ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप साईन केली. ओके, आणि कुठेतरी सोव्हिएटने आपल्याला हे केलं की तुम्ही करा, पाकिस्तानवर अटॅक करा, ओके, आम्ही आमचं बॅकिंग तुम्हाला आहे. आणि पाकिस्तानला बॅकिंग अमेरिकेचं होतं. पाकिस्तानला बॅकिंग अमेरिकेचं होतं कारण पाकिस्तानने आधीपासूनच हे जॉईन केलं होतं, कॅपिटलिझम ब्लॉक जॉईन केला होता.
तर दुसरं रिझन हे आहे आपल्यासाठी की आपल्याकडे सोव्हिएटचं बॅकिंग होतं. तर सोव्हिएटनी बॅकिंग का दिलं? कारण पाकिस्तान हा कोणाचा आलाय होता? अमेरिका. अमेरिकेचा. मग पाकिस्तानचे जर 2 तुकडे झाले तर बेनिफिट कोणाचा होता? सोव्हिएटचा. बरोबर. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की लढा तुम्ही, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. तिसरं रिझन असं आहे की आपण ईस्ट पाकिस्तानचा मुद्दा अनेक इंटरनॅशनल फोरम्स मध्ये रेज करण्याचा प्रयत्न केला होता. युनायटेड नेशन्स मध्ये किंवा युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन मध्ये, किंवा तिकडच्या लोकांवर अत्याचार होत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत, प्रॉपर्टी यांच्या लुटल्या जात आहेत, हे भारतात पळून येत आहेत, तुम्ही वेस्ट पाकिस्तानला सांगा की असं करू नका. पण कुठलीही ऍक्शन घेतली गेली नाही. त्यामुळे आपल्याकडे दाखवण्यासाठी काय होतं की बघा, आम्ही डिप्लोमसी ट्राय केली होती, बरोबर, ती असफल राहिली, म्हणून आम्ही आता हे फायनली वॉर करतोय. हे तिसरं रिझन. चौथं रिझन हे होतं की भारत एक लोकतंत्र आहे. आपण जगाला असं पिक्चर प्रेझेंट करत होतो की आम्ही लोकशाही किंवा लोकतंत्राला पूर्ण सपोर्ट करतो. इलेक्शन कोणी जिंकलं होतं? ईस्ट पाकिस्तानच्या लोकांनी. सत्ता कोणाला मिळायला पाहिजे होती? त्यांना मिळायला पाहिजे होती. मिळत नाहीये ना, हे चुकीचं आहे. आमच्यासारख्या लोकशाहीला हे मान्य नाही, म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. तर ह्या 3-4 कारणांमुळे आपण ठरवलं की आपण बांगलादेशला सपोर्ट करायचा. एक म्हणजे आपल्याकडे लोक पळून येत होती, आपल्यावर प्रेशर येत होतं. दुसरं म्हणजे आपल्याला सोव्हिएटचा सपोर्ट होता. तिसरं म्हणजे आपण डिप्लोमसी ट्राय केली होती पण ती अनसक्सेसफुल झाली होती. आणि चौथं म्हणजे आपल्याला जगाला दाखवायचं होतं की आम्ही लोकशाही जिथे फॉलो होत नाही तिथे आम्ही आवाज उठवणार. ओके. ह्या सगळ्याच्या मागे मेन रिझन आणि मेन कारण, आता हे सगळं जगाला दाखवण्यासाठी मेन कारण हे होतं की पाकिस्तान हा आपला दुश्मन आहे. ओके. आपल्या शत्रूचे 2 तुकडे होत असतील आणि दुसऱ्या तुकड्याला आझाद देश बनवण्यासाठी आपण सपोर्ट करत असो, तर तो देश आपल्या बाजूने राहील. म्हणजे शत्रू निम्माच झाला ना, बरोबर की नाही? सो अखंड पाकिस्तान जेव्हा होता ईस्ट आणि वेस्ट, तेव्हा आपला शत्रू समजा मोठा होता साईज मध्ये. त्याचे 2 तुकडे झाल्यानंतर अर्धा शत्रू जर आपल्या बाजूने झाला तर आपल्याला पण कमी प्रमाणात मिलिटरी आणि हे सगळ्याचं भीती राहील. म्हणून आपण ठरवलं की बांगलादेशला वेगळं करायचं. आता त्यावेळेला अनेक लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही बांगलादेशचा निर्माण करताय, पण विसरू नका की बांगलादेश पण एक मुस्लिम राज्य असणार आहे आणि भारत हे हिंदू राज्य आहे. तर सुरुवातीला काही वर्ष संबंध चांगले असतील कारण तुम्ही त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण हिंदू आणि मुसलमान लोकांमध्ये ही जी एनमिटी आहे ही जर अशीच राहिली तर पुढे जाऊन भारताला प्रॉब्लेम्स येऊ शकतील. आणि आपण मागच्या 2 वर्षात बघितलं काय झालं. हिंदूंवर बांगलादेशमध्ये किती अत्याचार झालेत आणि बांगलादेशमधनं किती हिंदू इथे पळून आलेत. आणि आपण ते सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट वगैरे जी पास केली बांगलादेशी लोकांना सिटिझनशिप द्यायला वगैरे, हे सगळं ह्याचंच कारण. पण तेव्हा आपल्याला काय वाटलं तर नाही, बांगलादेश आपल्या बाजूने राहील, जरा इकडे आपल्याला मिलिटरी कमी ठेवता येईल, वेस्ट पाकिस्तान बरोबर आपण डील करू, म्हणून आपण केलं सपोर्ट. आणि हा वॉर आपण जिंकलो. हो. मी असं कुठेतरी वाचलं होतं, जेव्हा आपण इंडियाचा मॅप पाहतो, नॉर्थ ईस्टच्या ज्या स्टेट्स आहेत आणि इंडिया यांच्यामध्ये एक चिकन स्नेक प्रॉब्लेम येतो. कारण तो जो पार्ट आहे तो खूप छोटा आहे, तो कनेक्ट करणारा. जर कधी कोणीतरी तिथे मिलिटरी ऑक्युपेशन करून घेतलं, म्हणजे एका बाजूला चायना आणि एका बाजूला बांगलादेश, बरोबर, तर जे आपले नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत त्यांचा आपला कनेक्ट जवळपास पूर्ण बंद होणार, पूर्ण तुटणार. सो परत तिसऱ्या वेळेस असंच झालं का तुम्हाला वाटतं की आपण वॉर जिंकलो आणि तेव्हा ती थोडीशी बॉर्डर आपण वाढवू शकलो असतो, कोणी काही म्हटलं नसतं खास, आणि तो चिकन नेक प्रॉब्लेम कमी असला असता आपल्यासाठी? नाही, आता आपण असा अंदाज लावणं थोडं अवघड आहे, कारण तुम्ही वाढवून किती वाढवणार? बांगलादेशला तुम्ही जर म्हणलं की आम्ही तुम्हाला वेगळा देश करू, अर्धा देश आम्हाला द्या, आम्हाला आमची बॉर्डर वाढवायची आहे, तर मग ते कधी ऍक्सेप्ट झाले नसते. त्यापेक्षा कदाचित आपण असा विचार केला असेल, आता हा मी माझा तर्क लावतोय, तुम्ही कुठे काही वाचलं नाहीये, काही नाही, आपण कदाचित त्यावेळेला असा विचार केला असेल की त्या चिकन स्नेकला एका बाजूला चायना एका बाजूला बांगलादेश आहे, बरोबर. तो बांगलादेश आधी काय होता? ईस्ट पाकिस्तान होता, आपला दुश्मन होता, शत्रू होता. त्याच्याऐवजी एक जर मित्र देश तिथे आला तर आपलं काम थोडं सोयीस्कर होईल. मग आपल्याला एकाच बाजूनी फक्त फोकस करायला लागेल. सो कदाचित त्या इंटेन्शननी आपण लढलो, बरोबर.
Great. आणि 71चा जो वॉर आहे, इनफॅक्ट प्रत्येक वॉरचं पुढच्या वॉरशी कनेक्शन आहे. 71चा वॉर जेव्हा झाला तेव्हा आपण ते युद्ध जिंकलं. बांगलादेशला आपण सपोर्ट केलं. कसं सपोर्ट केलं? अनेक पद्धतीने सपोर्ट केलं. एक तर पैसे दिले, वेपन्स पुरवले, आपली आर्मी जाऊन पाकिस्तानच्या आर्मीशी लढली. इतकंच नाही तर मुक्ती बाहिनी ही जी फोर्स होती बांगलादेशी लोकांची, त्या मुक्ती बाहिनीला ट्रेनिंग आपण दिलं इंडियामध्ये. गुरेला वॉरफेअर ज्याला आपण म्हणतो. सो कमांडो स्टाईल ट्रेनिंग हे इंडियन आर्म फोर्सेसनी मुक्ती बाहिनीला दिलं. त्यांनी ते वेस्ट पाकिस्तानच्या अगेन्स्ट वापरलं आणि फायनली असं ठरवलं गेलं की बांगलादेश वेगळा होणार आणि पाकिस्तान बांगलादेशमधनं बाहेर पडणार. तर हे जे 1971चं अग्रीमेंट झालं त्याला आपण म्हणतो शिमला अग्रीमेंट. आणि ह्या शिमला अग्रीमेंटमध्ये पुन्हा एकदा हे ठरवण्यात आलं की इंडिया आणि पाकिस्तान एकमेकांच्या इंटरनल अफेअर्समध्ये इंटरफिअर करणार नाहीत. शिमला अग्रीमेंटमध्ये हे ठरवण्यात आलं की लाईन ऑफ कंट्रोल जी कराची अग्रीमेंटमध्ये डिसाईड झाली होती, 2/3 आणि 1/3 वाली, बरोबर, ती लाईन ऑफ कंट्रोल दोन्ही कंट्रीज रिस्पेक्ट करतील. पाकिस्तान पण तिकडून इकडे यायचा प्रयत्न करणार नाही, इंडिया पण इकडून तिकडे जायचा प्रयत्न करणार नाही. तर शिमला अग्रीमेंट साईन झालं आणि दोन्ही देशांना हा कॉन्फिडन्स होता की आता भरपूर युद्ध झालेलं आहे, आता ते आपल्यावर अटॅक नाही करणार, आपण त्यांच्यावर अटॅक नाही करणार, जरा थोडं निर्धास्त राहू, पीसफुली आपण राहायचा प्रयत्न करू. अनेक वर्ष हे फॉलो पण केलं गेलं. पण 1999 मध्ये याच शिमला अग्रीमेंटचा बेनिफिट घेत पाकिस्ताननी काही षडयंत्र आपल्या अगेन्स्ट रचलं आणि त्याच्यामुळे कारगिलचं युद्ध झालं. आता त्याबद्दल मी आता नाही बोलणार, पण ते आपण नंतर कव्हर करणार आहे. पण व्ह्युअर्सला हे माहिती पाहिजे की कारगिलचं युद्ध जे झालं त्याचं लिंकिंग शिमला अग्रीमेंटशी आहे. जसं 65च्या वॉरचं लिंकिंग 62च्या वॉरशी होतं, ओके, तसं कारगिल वॉर इज लिंक्ड विथ शिमला अग्रीमेंट. कसं ते आपण थोड्या वेळाने किंवा पुढच्या एपिसोडमध्ये कव्हर करू शकतो. आणि फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ यांचा खूप मोठा रोल 71च्या वॉरमध्ये होता. म्हणजे त्यावेळेला हेनरी किसिंजर हे अमेरिकेचे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांचे असिस्टंट होते, ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट. तर हेनरी किसिंजर तेव्हा दिल्लीला आले होते आणि हेनरी किसिंजरची मीटिंग झाली इंदिरा गांधींबरोबर. हेनरी किसिंजरनी इंदिरा गांधींना सांगितलं, तुम्ही का सपोर्ट करताय ईस्ट पाकिस्तानला? पाकिस्तान आमचा अलाय आहे, पण आपली काय युएस बरोबर दुश्मनी नव्हती. नॉन अलाइंड मुवमेंट म्हणजे आपण दोघांबरोबर चांगले संबंध ठेवत होतो, पण ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप आपण सोव्हिएट बरोबर साईन केली होती. सो हेनरी किसिंजर म्हणले की तुम्ही का सपोर्ट करताय ईस्ट पाकिस्तानला? राहू देतो अखंड देश, त्याचे तुकडे झालेले आम्हाला नाही बघवणार. पण इंदिरा गांधी म्हणले की आम्ही तुमच्या कुठल्याही ऑब्लिगेशन खाली नाही, बरोबर, आम्हाला हे प्रॉब्लेम्स होत आहेत, आमचे हे फायदे आहेत, आम्ही सपोर्ट करणार. आणि हा 71चा वॉर लीड कोण करणार? फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ. सो हेनरी किसिंजर हॅड नथिंग टू से. आणि त्यांची एवढा लांबचा प्रवास दिल्लीला अमेरिकेवरनं केलेला पूर्णपणे असफल राहिला आणि आपल्याला जे करायचंय ते आपण करायला सुरुवात केली. म्हणजे चांगला डिसिजन घेतला. चांगला डिसिजन घेतला. म्हणजे त्यावेळेस एका स्त्रीला, फर्स्ट एव्हर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हु वॉज अ वुमन, आणि आतापर्यंत आय थिंक द ओनली वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज इंदिरा गांधी. त्यावेळेला एवढा स्ट्रॉंग डिसिजन घेणं हे खरंच अप्रिशिएबल होतं. आणि इनफॅक्ट एक फनी किस्सा पण आहे की त्यावेळेला सॅम मॅनेकशॉ खूप पॉवरफुल होते, कारण त्यांनी वर्ल्ड वॉर पासून आर्मीमध्ये सर्व्ह केलं होतं आणि त्यांचे फॉलोअर्स पण भरपूर होते. आणि ही वॉज अ व्हेरी क्लेवर आणि एकदम म्हणजे काय म्हणू शकतो आपण की पॅशनेट आणि इन्फ्लुएन्शियल होते. आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच पॉलिटिकल अनसर्टनिटी राहिली. कधी मिलिटरी टेक ओव्हर करते, सिव्हिलियन गव्हर्नमेंटला ओव्हरथ्रो करते, कित्येक साऱ्या प्राईम मिनिस्टर्सला पाकिस्तानमध्ये असॅसिनेट केलेलं आहे, मारलं गेलेलं आहे. तेव्हा इंदिरा गांधींनी सॅम मॅनेकशॉला विचारलं होतं की बाबा तू पण असं काही करणार नाही ना, तू पण मला टेक ओव्हर करून देश चालवणार नाही ना?
सॅम मॅनेक्शननी उत्तर दिलं की मी पॉलिटिक्समध्ये इंटरफिअर करणार नाही जर तुम्ही मिलिटरीमध्ये इंटरफिअर नाही केलं. आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी वॉर जिंकून दिला अँड ही रिटायर्ड विथ लॉट ऑफ ऑनर्स. सो हिज रोल इज कमेंडेबल. याच्यानंतरचा जो इंटरेस्टिंग पार्ट आहे तो येतो 1971 ची इमर्जन्सी. राईट. 75. 75. मी आज खूपच पॉडकास्ट मध्ये खूप फंबल केले आहेत. व्ह्युअर्स नक्की कमेंट टाकतील की अभ्यास करा. नाही, अभ्यास कितीही केला तरी कमीच आहे. म्हणजे आज असं कोणीच म्हणू शकत नाही की मला पूर्ण भारत पाकिस्तानचा इतिहास माहिती आहे. ज्यांनी भारत पाकिस्तानच्या इतिहासावर पुस्तकं लिहिली आहेत त्यांना सुद्धा तुम्ही 4 गोष्टी विचाराल माहितीच नाही. कारण इतका डीप इतिहास आहे आणि इतके त्याला अँगल्स आहेत आणि इतकी वर्ष ओलांडून गेली आहेत की प्रत्येक इव्हेंट डिटेलमध्ये स्टडी करणं हे माझ्या अंदाजे खूपच अवघड आहे. होऊ शकतं पण खूपच अवघड आहे. त्यामुळे मी पण आता ज्या गोष्टी सांगितल्या याचा अर्थ असा नाही की मला पूर्ण सगळं माहिती आहे, पण जे माहिती आहे ते आपण व्ह्युअर्स बरोबर शेअर करतोय. आणि ही सिरीज करण्याचा किंवा सिरीज सुरू करण्याचा विचार याच्यामुळे होता की मी आणि माझे सारखे जे यंगस्टर्स आहेत आम्ही ते जगलेलो नाही. आम्ही जस्ट आताच आम्ही काही वॉर नाही पाहिला. बरोबर. पहलगाम वाल्या गोष्टी पहिलीच पाहिली पहिलेच जनरेशन. बरोबर. त्याला वॉर्स का झाले बऱ्याच जणांना नीट माहितीच नसते की हा कोणता वॉर होता, बरोबर. ते कशामुळे झालं, की बांगलादेश आधी पाकिस्तान होता त्यांना आपण लिबरेट केलं. हम्म, अशा सगळ्या खूप साऱ्या गोष्टी माहिती नसतात. बरोबर. पण तेच माहिती व्हावं आणि त्याबद्दल खूप जे मिसकम्युनिकेशन आहे ते कळावं त्याच्यासाठीच हा पॉडकास्ट. आणि नाही, तुम्ही हा. मला एकदा सांगितलं होतं वाटतं एक गोष्ट की माझ्या एका स्टुडंट तुमच्या एका स्टुडंट बद्दल कारगिल ते काय होतं ते. नाही, एक स्टुडंट होता माझा. तर मी एक टी शर्ट घातला होता त्याच्यावर कारगिल विजय दिवस असं लिहिलं होतं. 26 जुलैला कारगिलचं युद्ध ऑफिशियली संपलं 1999 मध्ये. कारगिल विजय दिवस असा तो टी शर्ट होता आणि कारगिलच्या इथे इंडियाचा झेंडा होता. तर तो स्टुडंट मला अप्रोच करून म्हणाला, सर हा टी शर्ट का घातलाय तुम्ही असा? म्हणलं का रे, काय झालं? पण इथं पाकिस्तानमध्ये आहे ना कारगिल, तुम्ही कारगिलचं टी शर्ट का घातलाय? तर त्याचं कन्फ्युजन झालं होतं कराची आणि कारगिल. तर त्याला म्हणलं अरे ते कराची आहे रे पाकिस्तान मधलं, कारगिल म्हणलं इंडियात आहे. म्हणलं हो का, बरोबर ठीक आहे. तुम्ही त्याला विचारलं माहितीये का तुला कारगिलला काय झालं होतं? म्हणलं नाही बाबा, नाही माहिती काय झालं होतं कारगिलला. आणि मी तेव्हा जस्ट कारगिल फिरून आलो होतो आणि सगळं जिथे जिथे काय काय झालं ते थोडंफार सगळं एक्सपिरियन्स केलं होतं. तर तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी यंग जनरेशनला ही माहिती पाहिजेत. या गोष्टी आयुष्यात त्याचा काही उपयोग नाहीये कदाचित. बरोबर, माहिती नसेल तर काय होईल सर? काहीच नाही होणार. पण एक इन्फॉर्म्ड सिटीझन म्हणून जर तुम्हाला स्वतःला म्हणायचं असेल तर या 4 गोष्टी माहिती पाहिजेत. तर अशा इंटेन्शननी मी पण अनेक ठिकाणी मग कारगिलवर बोलायला सुरुवात केली. माझंही नॉलेज काय पूर्ण नाहीये, मी पण अजूनही मी कारगिलवर नवीन नवीन पुस्तकं वाचतो, काय झालं ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तर म्हणून तुम्ही जेव्हा इन्व्हाइट केलं मला की इंडिया आणि पाकिस्तानच्या हिस्ट्रीवर आणि वॉर्सवर आपल्याला एक सिरीज करायची आहे, तेव्हा मला फार आनंद झाला की ओके, की कारगिल बरोबरच जे बाकीची युद्ध झालेली आहेत. आणि कारगिल का झाला, मी म्हटलं तसं कारगिलचं रूट वॉज इन 71 शिमला अग्रीमेंट. आजही तुम्ही कारगिलला जाल, द्रासच्या वॉर मेमोरियल मध्ये जाल, तिथला सोल्जर जे ब्रीफिंग चालू करेल तो हेच सांगेल की 71 मध्ये जे शिमला अग्रीमेंट झालं होतं त्याच्यामध्ये असं असं झालं होतं आणि म्हणून कारगिलचं युद्ध झालं. त्यामुळे त्याचं जे इंटरलिंकिंग आहे ते कुठेतरी व्ह्युअर्सला, प्रेक्षकांना सांगण्याचा एक प्लॅटफॉर्म आपल्याला इथे मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. थँक्यू. मला खूप छान वाटला एपिसोड करताना. आणि मला वाटतं पहिला जो आपण शूट केला तो टेक्निकल कारणाने हुकला, बरोबर, हे खूप छान फ्लो राहिला आज. हो. तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.